सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 13 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. तर कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता महाशिवरात्रीचा उपवास तर सुटला, तेही नॉनव्हेज खाऊन. मग असेच काही दिवस गेले आणि मंजूच्या मोठ्या मुलाची 10वीची परीक्षा सुरू झाली आणि एका पेपरनंतर 8 दिवसाचा गॅप. आणि मुलगा म्हणाला, आई बाबा मी घरी येणार, कारण परीक्षा झाल्यानंतर फक्त 2 ते 3 दिवस सुट्टी आहे मला आणि मला नंतर राहायला मिळणार नाही, म्हणून मी आत्ता येणार 4 दिवस. विजय म्हणाला, ठीक आहे ये तू. पण आता ये म्हणून भागत नव्हतं. त्याला घ्यायला जायचं 4 व्हीलर घेऊन आणि सोडायला सुद्धा 4 व्हीलरनं जायचं आणि फारच सोपस्कार होते आजकालच्या पोरांचे. आणि मग विजय म्हणाला, मंजू त्याची परीक्षा संपते नेमकी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आणि मग आपण कोकणात जाऊ. आणि मंजू हसून म्हणाली, हरणे बंदरावर ना? काय असतं हो तिथं? की कोणी जीवाभावाचं आहे? तो थोडा हसला आणि डोकं खाजवत म्हणाला, हो तिकडे आहे कोणीतरी जीवाभावाचं. त्या सारख्या म्हणतात तुमच्या बायलेला घेऊन या, तुमच्या बायलेला घेऊन या. मग आता जाऊया आणि बघ तू किती चांगल्या मुली आहेत त्या. आणि मंजू म्हणाली, ठीक आहे. तिची आता इच्छा झाली होती फिरायला जायची आणि ती म्हणाली, पण 2 सेपरेट रूम घ्यायच्या तरच जायचं, कितीही पैसा जाऊया, पण दाटी वाटेनं एकाच रूममध्ये झोपायचं नाही. तो म्हणाला, अरेच्छा, मला तर वाटलं तूच म्हणशील. रात्रीच्या रात्र 2 रात्री तर काढायच्या आहेत आणि एकाच रूममध्ये मुलांना घेऊन दाटी वाटेनं राहूया. मंजू हल्ली तुझे विचार बदलायला लागले आहेत बरं का. पण तुझे ते बोरिंग साडी आणि जुने ड्रेस घेऊ नकोस. इतरांच्या बायका बघितल्या ना तर किती अप टू डेट राहतात. नाहीतर तू चांगलं जीन्स घ्यावी म्हटलं तर घेत नाहीस, सतत नकार देते. मंजू म्हणाली, मग त्यासाठी मला केस कापावे लागतील. केस कमी असणाऱ्या मुलींना बायकांना जीन्स टॉप चांगले दिसतात, असं तिची समजूत होती. तो म्हणाला, ही तुझी अंधश्रद्धा आहे. घेऊन तरी बघ, बघ किती छान दिसशील. मग आता मंजू गेली शाळेमध्ये आणि तिथं सगळ्यांपाशी तिनं हा विषय काढला आणि आम्ही जाणार आहे कोकणात असं म्हणाली. आणि आता कशाचं काय, तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे शाळेपुरत्याच मैत्रिणी होत्या, त्यांची झाली की सुरू तिच्यावर सरबत्ती. हा ड्रेस घेऊन जा, तो ड्रेस घेऊन जा, असे कपडे घाल, तसे कपडे घाल, बीचवर वेगळे, आणखीन दुसरीकडे वेगळेच आणि रात्री वेगळे. अगं बाई बाई बाई. आणि मंजू म्हणाली, आता काय वेगळी शॉपिंग करायची की काय? तेवढ्यासाठी फिरायला जातोय, ते पण 2 दिवस, तेवढ्यासाठी शॉपिंग करत बसायचं का आता? मैत्रिणी म्हणाल्या, अगं मी फिरायला गेली तर 10,000ची शॉपिंग करते. आम्ही शॉर्ट कपडे घालतो, स्लीवलेस घालतो, मग त्यासाठी वॅक्स करायचं हातपायाचं सगळं, एकही केस ठेवायचं नाही. आणि हे ऐकून तर मंजू म्हणाली, बापरे, काही गरज आहे का इतकं करायची? निसर्ग बघायला जातोय ना. मी तर छान समुद्रकिनारी पांढरं फूल, ते पण शेवंतीचं, लांबसडक केसांमध्ये घालणार, 1 साईड पदर घेतलेली अशी निळी निळी साडी घालून समुद्रकिनारी फिरून फोटो काढणार. आणि बायकांनी मारला डोक्यावर हात आणि म्हणाल्या, या काकूबाईचं काही होणार नाही. अगं सरांकडे तरी बघ, त्यांची इच्छा असेल ना. मंजू म्हणाली, त्यांची लाख इच्छा आहे, पण मी नाही बाबा, माझी पोरं आहेत सोबत, तसले कपडे मी घालणारच नाही. आणि एक मैत्रीण म्हणाली, अगं तुझ्या पोरांच्या डोळ्यांना सवय होऊ दे असल्या कपड्यांमध्ये आईला बघायची. उद्या त्यांच्या बायका येतील, असलं घालून घरात फिरतील शॉर्ट वगैरे, मग काय करशील? आणि मंजू म्हणाली, पण तसले शॉर्ट नाईट गाऊन आहेत की माझ्याकडे, पण मी फक्त रात्रीच घालते कामापुरतं आणि पुन्हा काढून फेकायचं आणि नेहमीचं गाऊन घालून झोपायचं. पोरं असतात ना. आणि त्या सगळ्या जणांनी तिलाच वेड्यात काढली आणि गप्प बस म्हणाल्या. आणि तिनं येऊन सगळंच्या सगळं विजयला सांगितलं नेहमीप्रमाणे. आणि त्यानं सुद्धा तिलाच वेड्यात काढली आणि म्हणाला, तू माझी इच्छा पूर्ण करतच नाही. समुद्रकिनारी बायका काय काय घालतात तुला कळेल तिथं गेल्यावर. आणि ती म्हणाली,
पण मला नाही आवडत तर मी काय करू? तो म्हणाला, एकदा ट्राय करून बघ. आणि मंजू गप्प झाली. मग दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेली आणि मैत्रिणींना विचारून ऑनलाईन कपडे मागवायची आणि त्याला सरप्राईज द्यायचा तिनं विचार केला. कशाला काय म्हणतात हे सुद्धा हिला माहीत नव्हतं. घ्यायचं म्हणून घ्यायचं. आणि मग पॅन्ट घेतल्या, फुलबाईचे टी शर्ट घेतले, शर्ट घेतले, पूर्ण झगा घेतला, लॉंग, सगळं फुल घेतलं. अगदी नखसुद्धा दिसू नये असे कपडे घेतले तिनं. आणि इतकं सगळं 2,500 घेतलं. पण हे नेहमीपेक्षा वेगळे आणि थोडे फॅशनेबल दिसणारे कपडे होते. म्हणजे त्या साडीपेक्षा तरी बरेच होते म्हणायचं. आणि विजयरावांना तेवढंच समाधान. बायकोनं ऐकलं याचं. आणि आता ती पार्सल येण्याची वाट बघत बसली. आणि शाळेमध्ये एक बिंडोक बाबा आला होता. जरा आंबट चेनी वाटायचा. आणि उगीचच मंजूच्या खास मैत्रिणीजवळ म्हणाला, तुमची मैत्रीण तर बोलतच नाही. त्या मॅडम समोरून येतात, खाली मान घालून जातात, कामाव्यतिरिक्त शब्दही बोलत नाहीत. आणि आता त्या मैत्रिणीनं सांगितलं सगळं मंजूला. आणि मंजूला तर धक्काच बसला. याला काय पडलं? मी खाली मान घालून चालते म्हणून? मी कोणाच्या आधेमध्ये करत नाही, तसंच कुणी माझ्याही मध्ये करू नये असं मंजूला वाटायचं. आणि कुणीतरी आपल्याकडे बघतंय आणि आपल्याकडून अशी अपेक्षा करतं हे कळलं आणि मंजूला त्रास व्हायला लागला. आणि मंजूनं सगळं सांगितलं विजयला. आणि म्हणाली, काय हो, त्याची का अपेक्षा असेल मी त्याला बोलावं? मला नाही आवडत बिनकामाचं हाय हॅलो करत बिनकामाचं दात काढून बोलायला. आणि तो असाही म्हणाला की जरा बोलावं की माणसानं माणसाला. आणि विजय म्हणाला, बरं बघतो. एवढंच म्हणून गप्प बसला. आणि ती चिडून म्हणाली, बघतो नाही, बघाच, नाहीतर मी बघेन. एका रात्रीत त्याला घाशा गुंडाळून घेऊन पळायला लागेल, नाहीतर ग्राउंडमध्ये मार खायला लागेल त्याला. आणि विजय हसला आणि म्हणाला, मंजू, कुणाच्या जीवावर तू इतकी बोलतेस गं? मंजू म्हणाली, कुणाच्या म्हणजे? 50% तुमच्या, 50% माझ्या. नाही ना एखादं माणूस बोलत तर अपेक्षा करायची काय गरज? अशी मंजू खूप बोलत होती. आणि तो आता गप्पच बसला. आणि म्हणाला, हे बघ, जरा आणखीन पुढे काही बोलला ना तो तर बघू, आता नको काही करायला. आणि मंजू म्हणाली, पण माझ्या मैत्रिणीजवळ बोलला म्हणून आपल्याला कळलं. याच्याही पुढे आणखीन काय काय बोलत असतील हे नालायक पुरुष. किती नटवून थटवून बायका स्कूलमध्ये येतात आणि हे असे कमेंट करतात का? शिक्षकांच्या नावाला कलंक आहेत. विजय म्हणाला, अगं, शिक्षक हा पेशा आहे, पण जात पुरुषाची आहे, हलकट जात. बोलणाऱ्याच्या तोंडाला, बघणाऱ्याच्या डोळ्याला आपण हात नाही लावू शकत. पण जर तुला इतकंच वाटत असेल तर तू त्याला जाऊन म्हण की, काय बोलायचं आहे तुमच्याशी, बोला. काय बोलायचं कामाव्यतिरिक्त? असा जर त्याला तो जाब विचारला ना कडक शब्दात, तर मग तो गार येईल. मंजूसुद्धा आता फार चिडली होती. आणि दुसऱ्या दिवशी तिनं त्याच्यावर लक्षच ठेवलं, तो बघतोय की नाही यासाठी. पण नंतर असं काही जाणवलं नाही की तो आवर्जून बघतोय. आणि त्याला 4 शिव्या देऊन तिनं विषय सोडून दिला. विजयचं सुद्धा त्याच्यावर लक्ष होतं. आणि अशा गोष्टीत बोभाटा करून चालत नाहीत. इज्जत बाईचीच जाते. म्हणून दोघं शांत झाले. आणि तो तिला संध्याकाळी झोपताना म्हणाला, बघ, या क्षेत्रात आहेस तरी असे लोक आहेत. तो माणूस इतकाच म्हणाला, आणि तुला किती त्रास होतोय. आणि जर बाहेरच्या क्षेत्रात तू गेली असती MPSC करून, म्हणजे तिथं काय झालं असतं? आणि पोलीस क्षेत्र तर खूप घाणेरडं. तुझ्यासारखी तत्ववादी बाई अजिबात तिथं टिकली नसती. आणि मंजूला आता कुठेतरी त्याचं खरं वाटायला लागलं. चांगल्या दिसणाऱ्या बायकांना लोक समाजात नीट राहू देत नाहीतच. आता हा शिक्षक होता म्हणून तेवढं बोलून गप्प बसला, पण बाकीच्या क्षेत्रात मागं यायलासुद्धा कमी करत नाहीत पुरुष, कारण त्यांना बाई एकटी वाटते. मग आता तिनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली, जानू, खरंच तुमचे निर्णय ना अगदी योग्य असतात. असं म्हणून तिनं त्याच्या मानेवर ओठ टेकवले आणि त्याच्या अंगावर पाय टाकला. तसं त्याला खूप गरम झालं आणि तो तिला सरकवत म्हणाला, बाजूला हो आणि लांब झोप. मंजू म्हणाली, आणि तुम्ही पोराला मिठू मारून झोपणार का? तुम्ही आणि तो एकाच पांघरुणात का असता? चला या, आपल्या पांघरुणात यावं. असं बायकोचं पांघरून सोडून जाऊ नये असं म्हणून.
तिनं त्याला तिच्या पांघरुणात घेतलं. त्यानं पुन्हा ते झटकलं आणि म्हणाला, नको, मला गरम होतं. तिने त्याच्या दिशेनं हात पुढे केला आणि म्हणाली, नको, माझ्या कुशीत या आणि झोपा. आणि तो वैतागून म्हणाला, आईचा रे, काय चाललंय तुझं? नुकतंच लग्न झाल्यासारखे का करतेस? मंजू म्हणाली, जानू, आयुष्यातले दिवस कमी होत आहेत आणि तुम्ही असे रोमॅन्टिक क्षण मिस करता. आणि जेव्हा बायको नसेल ना तेव्हा कळेल. तो म्हणाला, इतकी रोमॅन्टिक कुठून होतेस गं? तुझ्या अपेक्षा पुरवून दमलो मी, तरी तुझ्या अपेक्षा संपत नाहीत. ती म्हणाली, तुम्ही ना आपल्या घरातल्या बंद पडलेल्या लायटरसारखे आहात. 2-3 दिवसातनं एकदा चालू होता आणि माझ्या रोज अपेक्षा असतात, त्याला मी काय करू? आणि तो म्हणाला, मूर्ख कुठली, तुझ्या मैत्रिणींना जाऊन विचार, त्या किती करतात. त्या मानाने आपली सरासरी जास्त आहे. तू मला वापरून वापरून बाद केला, असं नेहमीप्रमाणे तो म्हणला. आणि मंजू हसली आणि म्हणाली, मी विचारलं त्यांना आणि आपल्या इतकं कोणीच रोमॅन्टिक नाही आणि मला ना याचा अभिमान वाटतो. आणि मी काय करू? माझा दोष नाही. इतक्या रोमॅन्टिक स्टोरी लिहायच्या, मग माझं काय होईल? एक स्टोरी लिहिली ना रोमॅन्टिक की मीही रोमॅन्टिक होते. आणि तुम्हीसुद्धा माझ्या स्टोरी ऐका, म्हणजे तुम्ही रोमॅन्टिक व्हाल. आता या ना कुशीत, या या या, असा तिनं हट्ट सुरू केला. आणि तो हसला आणि तिच्या कुशीमध्ये गेला आणि नुसता झोपला तिचे हात पकडून. वळवळ करणारे हात तिचे खूपच चालत होते. आता तिला खूप इच्छा होती. तिचं तर काय, ती कधीही तयार असायची, पण याला मात्र खूप झोप आली होती. आता याचा डोळा उघडत नव्हता आणि तिनं विनंती केली आणि त्यानं उलट तिलाच विनंती केली आणि मला झोपू दे. मग मंजूनं त्याला त्रास दिलाच नाही आणि रात्रभर ती तळमळत होती. गरम होतंय म्हणून उन्हाळा सुरू झाला की रात्रभर मिट्या मारत नव्हता तो, आणि पावसाळा आला, हिवाळा आला की तिला सोडत नव्हता. आणि मंजू म्हणाली, आता मी तुम्हाला सोडूनच जाणार, तुम्हाला माझी कदर नाही. आणि तो म्हणाला, उन्हाळा संपल्यावर परत ये बरं का, पावसाळ्यात हिवाळ्यात तुझी गरज असते. आणि तिचे वळवळ करणारे हात पकडून पुन्हा गप्प झोपला. तीही नाईलाजानं झोपली. मंजू रात्रभर तळमळत होती. तिला गरज होती त्याच्या प्रेमाची आणि त्याला गरज होती झोपेची. मग सकाळी उठून ती खूप खूप रुसली. त्याचं तोंडच बघत नव्हती. ती टॉयलेटला गेली आणि टॉयलेटवरून आली आणि तो तिच्याकडे खट्याळ नजरेनं बघत टॉयलेटच्या दारात उभा. तिनं त्याला बगल दिली आणि निघून गेली. मग ती बाथरूममध्ये आली. तो बाथरूमच्या दारात उभा. ती तिथून पण गेली त्याला बगल देऊन आणि शेवटी त्यानं तिला पकडलं. आणि मंजू पालीसारखी भिंतीकडे तोंड करून कोपऱ्यात उभा राहिली, गाल फुगवून, आणि म्हणाली, सोडा, मला अजिबात नाही धरायचं. मला ना तुमच्यासाठी स्वयंपाक करायचा, तुमच्या मित्रासाठी स्वयंपाक करायचा, तुमच्या पोरासाठी करायचं, तुमचं घर झाडायचं. मी मोलकरी नाही ना, आणि तुम्ही मालक. तुमच्या मनात येणार तुम्हीच तेव्हाच तुम्ही माझ्याजवळ येणार आणि तुम्हाला हवं तेव्हा करणार. माझ्या मनाचा कोण विचार करतं? मी आपलं गुपचूप झोपायचं. तो आता खूप हसला आणि तिला पकडून पकडून ढकलत बेडवर घेऊन गेला आणि छताकडे तोंड करून पाडली. तिच्या अंगाचा पूर्ण मुठगळा करून गोळा करून घेतली मिठीमध्ये. तिचे हातपाय गोळा करून घेतले, तरीही ती रुसलेलीच होती. आणि तो तिला म्हणाला, काय करू गं, खूप झोप आली होती. आता माझी झोप झाली, आज रात्री करूया ना, माझ्या राणीला खुश करतो. आणि ती रुसूनच म्हणाली, काही करू नका, सोडा, मला स्कूलमध्ये जायचं आहे, नाहीतर उशीर होईल. तुमचं घर सांभाळून तुम्हाला पैसा पण कमवून द्यायचा आहे ना, आणि मला आता तुमच्याकडून कसल्याच अपेक्षा नाहीत. आणि तो हसला आणि म्हणाला, कधीपासून आणि कधीपर्यंत? ती म्हणाली, आजपासून मरेपर्यंत. आणि त्याला तिचं खूप खूप हसायला यायचं आणि अशी रुसली की अगदी शेवटच्या टोकाचं बोलायची आणि एक पण शब्द खरा नसायचा. रुसून म्हणायची, 7 जन्म रुसेन, आणि 7व्या सेकंदाला हसायची. मग आता त्यानं संध्याकाळीच जंगी कार्यक्रम करूया असं म्हणून तिला सोडली, काहीही न करता, कारण दोघांना स्कूलमध्ये जायचं होतं आणि आपापल्या रुटीननुसार गेले. संध्याकाळी त्यानं तिला प्रॉमिस केलं होतं तसं दोघंही जागत होते, पण ते बारकं पोरगं त्याच्याशिवाय झोपेना आणि तो त्याच्यासोबत झोपला. पुन्हा त्याची झोप लागली आणि मंजू तिकडून आली आणि गुपचूप त्याचे पाय चेपायला लागली, कारण झोपेत डिस्टर्ब केलं. कसा मूड आहे काय माहीत, पुन्हा तिच्यावर ओरडला तर तिचा मूड ऑफ होणार होता.
म्हणून ती त्याच्या पायात बसली, त्याच्या प्रेमाची याचना करत. तसं त्यानं पायावर घेतला आणि तिला तिकडच्या बेडरूममध्ये जा असं खुणवलं आणि ती हसूनच तयार होऊन गेली. आणि त्यानं बेडरूममध्ये गेल्या गेल्याच तिला घट्ट मिठीत पकडली आणि उचलून घेतली आणि तुझं वजन वाढलंय असं म्हणाला आणि मांडीवर घेऊन बसला. पुन्हा सुरू झाला रात्रीचं खेळ चाले आणि त्यानं तिला त्या शांत वातावरणाचा भंग करत खूप खूप सतवलं. आणि मंजू म्हणायची, अहो हळू, आवाज होतोय, अहो हळू. पण तो म्हणाला, गेला तर गेला, पण आता तुला सोडणार नाही. आणि कोणाचीही पर्वा न करता त्यानं तिच्यावर वळवाच्या पहिल्या पावसासारखा वर्षाव केला प्रणयाचा आणि म्हणाला, चल आता तिकडं झोपायला. आणि तिच्याकडं पाठ करून झोपला आणि तिनं हसूनच त्याला पाठीमागून मिठी मारली आणि झोपली आणि म्हणाली, बायको महत्त्वाची की उखाडा. आणि आता तो न चिडता तसाच झोपला आणि याचा बदला पुन्हा कधीतरी घेईल असं म्हणाला. मग तिने ऑर्डर केलेले कपडे शनिवारी आले आणि कधी एकदा ते सगळे कपडे विजयला घालून दाखवते असं तिला झालं होतं. मग एक छोटासा फ्रॉक पण घेतला होता. तो अगदी मांडीपर्यंत येत होता आणि फ्रिलचा होता, छोट्या मुलींच्या फ्रॉकसारखा. गोल गोल फिरलं की तोही गोल फिरायचा शरीराभोवती. पण त्याच्या खाली मंजू फुल पॅन्ट घालणार होती, पांढरी किंवा काळी. आणि आता तिने ते सगळे कपडे त्याला घालून दाखवायचं ठरवलं. मग तो दुपारी 3 वाजता आला. तिनं त्याला जेवायला वाढलं आणि बेडरूममध्ये गेली आणि एक ड्रेस घातला, ब्लॅक लॉंग स्लीव असलेला टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. आणि हळूच दरवाजा उघडून त्याला तिनं शुक असं केलं आणि त्यानं तिकडे बघितलं आणि तिला बघून तो शॉक झाला आणि म्हणाला, हे काय? ती म्हणाली, फक्त कसा दिसतोय सांगा. आणि तो म्हणाला, हॉट दिसतेस. मग तिनं याची जोडी त्याला, त्याची जोडी याला असं करून 4 ड्रेसचे 8 ड्रेस केले आणि सगळे त्याला आलटून पालटून घालून दाखवले आणि तो खूप खूप इम्प्रेस झाला आणि म्हणाला, बघ कसली सुंदर दिसतेस, आता मी कशाला बघेन दुसऱ्या बायकांकडे. ती म्हणाली, म्हणजे बघता तुम्ही दुसऱ्या बायकांकडे? तो म्हणाला, हो जातं लक्ष, जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असल्यावर लक्ष जातंच की. आणि हे नैसर्गिक आहे आणि आता मी नाही बघणार कुणाकडे. ती म्हणाली, आणखीन एक गंमत दाखवू का? तो म्हणाला, दाखव. आणि तिनं दरवाजा लावला आणि तो फ्रिलचा मांडीपर्यंतचा टॉप तिनं घातला आणि फक्त तेवढाच घातला, खाली काही नाही घातलं. आणि स्वतःभोवती गोल गोल फिरकी घेऊन त्याला दाखवली आणि म्हणाली, जानू मी हे बीचवर घालणार. आणि विजयराव क्लीन बोल्ड झाले आणि म्हणाले, मला ना उर्मिला आठवली, रंगीलामधली समुद्रकिनारी नाचणारी, तन्हा तन्हा यहाँ पे जीना ये कोई बात है, या गाण्यातली. आणि आपण फॉरेन ट्रिपला जाऊ ना, तेव्हा तू असं घाल, मी तुला काही म्हणणार नाही. पण हे काय झालं बघ ना तुला अशी बघून, असं म्हणून तो तिच्याजवळ आला आणि तिला पाठीमागून मिठी मारली आणि त्याचा पुरुषार्थ तिला टोचला आणि ती शॉक होऊन आली, आता हे काय, मी तर जवळ पण नाही आली तुमच्या, आणि तुमचं काय चाललं एकट्या एकट्याचं. आणि तो म्हणाला, आगाऊ कुठली, मागाच्यापासून हे सगळे ड्रेस घालून दाखवतेस, माझ्यासमोर नखरे करतेस आणि मला जागं करायला तेवढं पुरेसं आहे. असं म्हणून त्यानं तिला पकडली आणि बेडवर पाडली आणि आत्ताच या कपड्याचं उद्घाटन होणार, कोकण राहू दे बाजूला असं म्हणून तिच्या अंगावर आला. आणि मंजूने लाजून सूर होत डोळे मिटून घेतले आणि त्यानं पहिला लव बाईट केला तिच्या छातीवर आणि मंजू घायाळ होऊन जखमी झाली. आणि तिनं त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आणि त्याला किस करू देईना, लव बाईटसुद्धा करू देईना, तसं त्यानं तिचं बोटही चावलं. आणि आज तिच्या आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तो असंच बाजूला सरकवणार होता आणि उरणार होते फक्त ती आणि तो आणि त्यांचा हॉट रोमॅन्स. आणि तो तिला आज दिवसाच चांदणं दाखवणार होता हे कन्फर्म होतं. मग आता रात्रीचा खेळ कमी पडला म्हणून की काय, त्यांचा दिवसाही खेळ सुरू झाला. शेवटी तो दमला आणि ती तृप्त झाली.